शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील ग्रामस्थ पांडुरंग श्रीधर कोरडे हा गावातील सामाजिक, राजकीय व सांप्रदायिक कार्यक्रमांमध्ये वारंवार हस्तक्षेप करून ग्रामस्थांना वेठीस धरून त्रास देत असून येथीलच वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या कुटुंबियावर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्यानं आणि गावातील कोणत्याही सामाजिक व विकास कामात अडथळा निर्माण करून खंडणीसारखे प्रकार करीत असल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे यासाठी गावातील किमान 30 ते 35 ग्रामस्थांनी शेवगाव पोलिसात निवेदन दिले। कोरडे यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास 10 मार्च रोजी शेवगाव गेवराई राज्य मार्गावर सुकडी फाट्यावर रास्ता रोको करण्यात येणार आहे। यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख, जनशक्ती विकास आघाडीचे तालुका उपाध्यक्ष हरिश्चंद्र फाटे, जगन्नाथ गरड, शिवदर्शन गरड, वंचित बहुजन आघाडीचे गणेश बोरुडे, श्री किसन काकडे, अंकुश गरड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। राहणार शेकटे बुद्रुक। आज या ठिकाणी आम्ही शेवगाव पोलीस स्टेशनला सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेलो आहोत। गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये एक किरकोळ वाद झाला होता। वादाचं कारण असं की गेल्या 50 ते 55 वर्षापासून हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज गरड यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व वारकऱ्यांच्या, सर्व टाळकरी मंडळींच्या, भजनी मंडळींच्या आशीर्वादाने हा सप्ताह गेल्या 55 वर्षापासून चालू आहे। परंतु यावर्षी मात्र सर्व गावकऱ्यांची बैठक, हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज गरड यांच्या उपस्थित सर्व गावकऱ्यांची बैठक झाली होती। सर्व गावकरी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सप्ताह सालाबाद प्रमाणे करण्याचं नियोजन ठरलं होतं। परंतु त्यानंतर 2-3 दिवसांनी काही पांडुरंग श्रीधर कोरडे आणि त्यांच्या काही सहकार्याने मला येऊन सांगितले की बाबा तुम्ही जी मीटिंग घेतली ती मीटिंग आम्हाला मान्य नाही, आम्हाला तुमचा सप्ताह मान्य नाही, म्हणून आम्ही दुसरा सप्ताह करणार आहोत। तर मी म्हणलं काय तुमच्या समस्या असतील ते मी जाणून घेतो, आपण कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करू, सप्ताह सर्व गावकऱ्यांचा असतो, परंतु नाही, आम्ही आमच्या पद्धतीने सप्ताह करणार, अशा पद्धतीची भूमिका घेतली। आणि त्यावेळेस हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज गरड यांना अरोच्य भाषा वापरली। याचा जबाब विचारण्यासाठी काही ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले असता किरकोळ वाद घडून आला होता। परंतु काल जे काही गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये धादांत खोटे आरोप हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज गरड यांच्यावर करण्यात आले आहेत। ज्यांनी आयुष्यातले 50 वर्ष परमार्थ केला अशा व्यक्तीवर असे आरोप करणं हे धादांत खोटं आहे, हे कोणत्याही ग्रामस्थाला मान्य नाही, म्हणून अशा व्यक्तीवर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। आज शेकडे बुद्रुक येथील एक प्रकरण म्हणजे 2-3 दिवसापूर्वी घटना घडली। ते शेवगाव पोलीस स्टेशनला आलेलं आहे। तर काही किती विध्वंसक लोक असतात का जे सामाजिक कार्यात किंवा जे शासकीय काम असतात याच्यात निव्वळ काहीतरी अडकूत घालून जो जनतेला लाभ मिळतो, जी म्हणजे आपण सप्ताह वर्षातून एकदा दोनदा सादर करतो, त्यांनी संस्कार होतात, मुलांवर होतात, माणसावर होतात, अशा गोष्टींचा दुरुपयोग करायचा, तिथं जातीभेद निर्माण करायचा, तिथं मतभेद निर्माण करायचे, काहीतरी वेगळं करायचं, चुकीची पद्धत आहे। आणि ह्याच कारणास्तव इथं जे हबप आदरणीय भाऊसाहेब महाराज गरड हे कित्येक वर्ष झालं परंपरेगत सप्ताह चालवतात शेकटे बुद्रुक मध्ये। आणि आज त्यांनी जेव्हा सप्ताहाची 10 तारीख असतानाच त्यांच्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले, त्यांच्या मुलांना वेठीस धरण्यात आलं। आज इथं शेकटे गावातील जवळजवळ 50% ग्रामस्थ आलेले आहेत का जे कशासाठी का आमचं जे पारंपरिक आहे ते चालू द्या, शासकीय योजनात अडथळा नकोय, सांस्कृतिक कार्यक्रमात अडथळा नकोय। आणि होण्या मागण्यासाठी आज शेवगाव पोलीस स्टेशन, जिल्हा अधीक्षक कार्यालय, तहसील कार्यालय इथं निवेदन देण्यात येत आहे। आणि हे साहेबांनी पण भेटले, आम्ही निवेदन दिलं, साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे काही असं काही चुकीचं घडणार नाही, मी स्वतः येऊन शहानिशा करीन आणि योग्य तो न्याय करीन। त्यामुळे साहेबांचे, नांगरे साहेबांचे पण शतशः आम्ही धन्यवाद करतो। आणि अन्य तिथं प्रहार त्या वतीनं प्रहारचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेकटे बुद्रुक ग्रामस्थांना 100% पाठिंबा असेल हे मी इथं महिला अध्यक्ष म्हणून व्यक्त करते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। महान्यूज 7 करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे।
दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।